सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मी अनिता रवींद्र सावळे. उद्या 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन संपूर्ण भारतभर जगभर जागतिक महिला दिन साजरा होत आहे. हा जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी होतोय. क्लारा झेटकिन म्हणून ह्या न्यूयॉर्क येथे ज्या कापड उद्योग कारखाने होते त्या कारखान्यामध्ये महिला काम करायच्या आणि काम करत असताना त्या कामावर 12-12 तास 24-24 तास कधी कधी त्या काम करायच्या. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक अडचणी यायच्या. त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षितता नव्हती आणि आपण बघितलं की अनेक देशांमध्ये सुद्धा तेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. आणि हे मूलभूत अधिकार ओळखूनच क्लारा झेटकिन यांनी 15,000 महिलांना सोबत घेऊन मूलभूत अधिकारासाठी त्यांनी लढा दिला. त्या लढ्यामध्ये मेन ज्या कापड कारखान्यामध्ये महिला काम करतात त्यांना 10 तासाची ड्युटी देण्यात यावी. त्याचप्रमाणे कामामध्ये ज्या त्यांना असुरक्षितता वाटत होती तर त्या महिलांची सुरक्षितता त्यांना मिळावी. त्याचप्रमाणे अनेक देशामध्ये मतदानाचे सुद्धा महिलांना अधिकार नव्हते आणि ते अधिकार मिळावेत म्हणून क्लारा झेटकिन यांनी स्त्रियांना मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून न्यूयॉर्क येथे 15,000 महिलांना घेऊन एक मोठे आंदोलन उभे केले आणि ते त्यांनी त्या आंदोलनामार्फत लढा दिला. तो दिवस म्हणजे 8 मार्च आणि तेव्हापासून जागतिक महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. आणि हा संपूर्ण जगामध्ये 8 मार्च महिलांच्या मूलभूत अधिकारासाठी प्रथमच महिलांनी एक लढा उभारून त्या माध्यमातून आपले मूलभूत अधिकार मिळवलेत. म्हणून महिलांना मूलभूत अधिकार ज्या दिवशी मिळाले ते 8 मार्च. आपण आता हा थोडा जागतिक महिला दिनाचा आपण इतिहास बघितला. पण जेव्हा भारतामध्ये मनुस्मृती लागू केली तेव्हा आपण बघितलं मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना काय स्थान होते. म्हणजे मनुस्मृतीमध्ये स्त्रिया या शूद्र होत्या आणि स्त्रियांना कोणतेच अधिकार मनुस्मृतीने दिलेले नव्हते. चूल आणि मूल एवढ्या पुरतंच स्त्रियांचं अस्तित्व होतं. आणि तुम्ही बघितलं की महिलांना जेव्हा तिचे पती जेव्हा पती निघून जायचे किंवा ते मरण होत होतं त्यांचं तेव्हा त्या स्त्रीला सती जावं लागायचं. म्हणजे जेव्हा एखादीचा पती जर मरण पावला तर त्या स्त्रीला सती जावं लागायचं. आणि कालांतराने जर स्त्री सती गेली नाही तर तिचे केस काढायचे म्हणजे तिला विद्रूप करायचे, केशवरोपण त्यांचे करायचे. म्हणजे स्त्रियांना अतिशय घाणेरडी अपमानाची वागणूक तेव्हा मनुस्मृतीमध्ये दिली होती. आणि ही वागणूक एवढ्या खालच्या दर्जाची होती की जेव्हा स्त्री म्हणजे चंचल, स्त्री म्हणजे व्यभिचारी असं त्या मनुस्मृतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं. आणि त्यामध्ये स्त्रियांचा मासिक पाळी जी असते त्यावर सुद्धा अनेक म्हणजे जी स्त्रीला मासिक पाळी येते ती म्हणजे तिच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे अतिशय वाईट. म्हणजे एवढं असं मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना अतिशूद्रपणाची वागणूक, अपमानाची वागणूक दिली होती. जेव्हा महात्मा फुले यांनी मनुस्मृती वाचली तेव्हा त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या की अजूनही स्त्रीला या जातीय चौकटीमध्ये बांधून ठेवलेलं आहे. मग सतत विचार करत असताना त्यांनी आपल्या घरातील आपली पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांना प्रथम घराबाहेर काढलं. आणि ते कसं काढलं तर त्यांना आधी शिक्षित केलं
त्यांच्या घरामध्ये त्यांनी पहिले सावित्रीमाईंना शिक्षित केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी महिलांना जागृत करण्यासाठी ज्योतिबा फुलेंनी सावित्रीमाईंना घराबाहेर महिलांना जागृत करण्यासाठी प्रथमतः काढला आणि मनुस्मृतीवर मात केली. आणि मात करताना त्यांनी अतिशय धीटपणे सावित्रीमाईंना समाजातील महिलांना सुशिक्षित बनवण्याचं, त्यांना कसं सुशिक्षित बनवायचं, त्यांच्यामध्ये बळ कसं निर्माण करायचं हे शिक्षण महात्मा फुले यांनी सावित्रीमाईंना दिलं. तुम्ही बघितलंच असेल की सावित्रीमाईंनी स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांना काय काय कष्ट करावी लागलीत. तुम्ही बघितलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भट ब्राह्मणांवरती कशी टीका केली, कारण भट ब्राह्मणांनी आमच्या स्त्रियांचं मनुस्मृतीद्वारे अस्तित्व त्यांनी नष्ट केलं होतं आणि हे अस्तित्व जर मोडून काढायचं असेल तर एखादी स्त्रीने पुढाकार घेऊन जर ते काम केलं तरच ते अस्तित्व, ते मनुस्मृतीतील अस्तित्व नष्ट होऊ शकते हे महात्मा फुलेंनी जाणलं. आणि त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले महिलांना शिकवायच्या. त्यांच्या शिकवणीतून, त्यांच्या शाळेतून अनेक म्हणजे मुक्ता साळवे झालं, फातिमा शेख झालं, या अनेक महिला घडल्यात. मुक्ता साळवेंनी तर एक निबंध लिहिला होता, त्याच्यामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यांना तिने लिहिलं होतं की आम्हाला चॉकलेट नको, आम्हाला बिस्किट नको, आम्हाला एक पुस्तक आणि आम्हाला एक पेन्सिल द्या, जेणेकरून आम्ही त्या पुस्तक आणि पेन्सिलने जे आम्हाला सावित्रीबाईंनी शिकवलं त्यामधून आम्ही आमचे हक्क अधिकार मागू शकू आणि आमच्या मूलभूत अधिकारासाठी आम्ही भांडू शकू. हे मुक्ता साळवेंनी तेव्हा लिहिलेलं होतं. म्हणजे एवढ्या प्रखरपणे त्या विद्यार्थिनी तयार झाल्या होत्या आणि तिथूनच मनुस्मृतीला फाटा म्हणजे एक वचक बसला आणि त्याद्वारेच महात्मा फुलेंना आणि सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाचे जनक म्हटल्या जाते. आज तुम्ही बघितलंय की आपण बघतोय की स्त्रियांना एवढे म्हणजे हे मूलभूत जे अधिकार आहेत ते त्यांना आयते भेटलेले आहेत. त्यांना असे मोर्चा, आंदोलन किंवा सावित्रीबाईंनी जे शेण, दगड, धोंडे खाल्लेत ते खावे लागले नाहीत. हे जे अधिकार, मूलभूत अधिकार भेटले यांना सहजासहजी भेटलेले आहे. म्हणून आजच्या महिलांना त्याची खरंच जाणीव नाही आहे. म्हणून मी आताच्या ज्या महिला आहेत तसं बघितलं तर खूप साऱ्या चांगल्या कर्तृत्ववान महिला आहेत की ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षाही पुढं जाऊन मोठमोठ्या अधिकारी झालेल्या आहेत. IAS अधिकारी झालेल्या आहेत. मोठमोठ्या जे आपण बघितलं म्हणजे जे जवान देश रक्षणाचं काम करतात तिथे स्त्रिया सुद्धा आता देश रक्षणासाठी उतरलेल्या आहेत. आर्मी असो, BSF असो या क्षेत्रात किंवा पायलट असोत, पार कल्पना चावलांसारख्या महिला आज अंतरावर जाऊन पोचलेल्या आहेत. एवढी मोठी महिलांची कामगिरी झालेली आहे आणि ही झाली केवळ सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान तर आपण बघितलेलंच आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे पंडित होते, कायदे मंत्री होते, तेव्हा त्यांनी हे मनुस्मृतीतील ज्या महिलांसाठी जाचक अटी लागू केल्या होत्या त्या मोडीस काढण्यासाठी म्हणून त्यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्या भारतीय संविधानामध्ये महिलांना मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी ज्या आपण कायदे मंत्री पदाचा महिलांना अधिकार मिळावेत म्हणून राजीनामा दिला. तर हिंदू कोड बिल म्हणजे काय हे सुद्धा आज आपण बघतोय. एखाद्या महिलेला आपण विचारलं की हिंदू कोड बिल म्हणजे काय आणि बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलासाठी राजीनामा का दिला हे सुद्धा म्हणजे शोकांतिका आहे की महिला सावित्रीबाईंमुळे ज्या महिला शिक्षित आहेत तर त्या कुठंतरी अजूनही चूल आणि मूल आणि स्वतःचं विश्व एवढ्या पुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत आणि त्यांना माहीत नाही की महात्मा फुलेंचं योगदान, सावित्रीबाईंचं योगदान
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये म्हणजे जे 10-10, 12-12 तास महिलांना कामात राबवून घ्यायचे ते तास कमी केले. म्हणजे कामाचे उद्योगधंद्यामध्ये म्हणा किंवा कारखान्यामध्ये म्हणा किंवा सरकारी नोकरीमध्ये जे 10 तास होते ते 8 तास महिलांचा कामाचं स्वरूप ठरवलं. त्याचनुसार त्यांनी त्याच्यामध्ये महिलांना सामाजिक सुरक्षितता दिली. म्हणजे कोणत्याही महिलेला एखाद्या कारखान्यात एखाद्या शासकीय कर्मचारी असेल तर काम करत असेल तर तिथं त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी त्यांनी आवर्जून संविधानामध्ये ते अधिकार दिलेले आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे जी महिला गरोदर आहे तिला त्यांनी रजेच्या सुट्ट्या दिलेल्या आहेत. म्हणजे जरी तिने रजा घेतली तरी तिला तिचा पगार मिळेल. म्हणजे ह्या एवढ्यासाठी महिलांसाठी त्यांनी एक संविधानामध्ये अधिकार लिहिलेले आहेत. आणि जेव्हा ते कायदे मंत्री होतं, जेव्हा त्यांनी हिंदू कोड बिल कायदे मंत्री मंडळात मांडलं तेव्हा त्याला बराचसा विरोध झाला. आणि तरीसुद्धा एवढा विरोध झटकूनसुद्धा त्यांनी जुमानलं नाही. शेवटी हिंदू कोड बिल लागू करण्यात यावं म्हणून त्यांनी त्यांच्या कायदे मंत्रीपदाचा सुद्धा राजीनामा दिला. म्हणजे एवढं महान काम सर्व महिलांसाठी, सर्व जाती धर्मातील महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि आपण आज बघत आहे आपल्याला हे सहजासहजी मिळालेलं आहे. ज्या महापुरुषांनी म्हणा किंवा महामातांनी हे सर्व अधिकारासाठी आपल्या जीवाची राखरांगोळी केली, त्याच्याकडं कुठंतरी दुर्लक्ष होताना आपण दिसतोय. आपण तसंच बघितलंय की आज संविधानाऐवजी, भारतीय संविधानाच्या ऐवजी मनुस्मृती कशी लागू होईल ही तत्कालीन सरकार त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजे हे जे मोदी सरकार आहे यांनी मनुस्मृती हम लाएंगे, त्याच्याबरोबरच अनेक काही अशा पंकजा मुंडे असतील किंवा अजून आपल्या त्या केतकी चितळे असतील, अजून बऱ्याचशा अशा महिला आहेत, प्रज्ञा साध्वी असतील, या भारतीय संविधानाच्या विरोधात बोलतात. म्हणजे आज ज्या भारतीय संविधानाच्या विरोधात बोलतात हे बोलण्याचा सुद्धा अधिकार भारतीय संविधानाने त्यांना दिला आहे. आणि कुठेतरी असं वाटतंय की ह्या ज्या महिला संविधानाच्या विरोधात बोलतायत ना, की जेव्हा यांचे नवरे मरतील जेव्हा यांचे नवरे मरतील ना तेव्हा त्या सती जातील. म्हणजे तेव्हा त्यांना भारतीय संविधान नको, पण मनुस्मृतीतील नवरा मेल्यावर सती जायला ह्या महिला तयार आहेत. म्हणजे काय म्हणायची, ही मानसिक विकृती असलेली ही अशा या महिला यांना काय म्हणायचं. आणि अतिशय वाईट वाटतं की ह्या ज्या महिला आहेत यांचा बोलता बोलविता धनी कोणी औरच असते, पण ते आपल्या अधिकार विसरून गेलेले असतात. आणि जागतिक महिला दिनानिमित्त मला तुम्हाला एवढंच सांगायचं वाटतं, जेवढ्या काही समाजातील महिला आहेत, ज्या विविध जाती धर्माच्या महिला आहेत, हे जे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये दिलेला आहे. ज्या दिवशी आपल्याला हा मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या दिवसापासून आपण राजकारणी झालेलो आहोत. आणि आपण आज बघतोय की राजकारणामध्ये महिलांचं स्थान काय. आणि महिलांच्या मनामध्ये असं बिंबून दिलेलं जातं की महिलांसाठी राजकारण वाईट आहे, महिलांच्यासाठी ते राजकारण चांगलं नाही. पण तुम्ही बघितलं असेल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं तुम्ही जर बघितलं असेल, यांच्या वंचित बहुजन आघाडीची एक प्रदेश अध्यक्ष हे आदरणीय रेखाताई ठाकूर आहेत. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी स्त्री समानता ही कृतीतून उतरवलेली आहे आणि त्यांनी स्त्रियांना पुरस्कृत केलेलं आहे. आज तुम्ही बघितलं कितीतरी अशा समाजाच्या महिलांवरती अन्याय अत्याचार होतात, तिथे बाळासाहेब आंबेडकर आवर्जून जातात आणि त्या महिलांचे सांत्वन करतात. आणि तुम्ही बघितलेलं आहे की मणिपूरची घटना असो, मणिपूरमध्ये ज्या महिलांची नग्न धिंड काढलेली आहे, का ते जात सोडून त्या पहिले माणूस आहेत.
आणि ही माणुसकीला काळिमा फासणारी जी घटना होती त्याला जर विरोध करातून कोणी केला असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. आणि राजकारणामध्ये महिलांनी सक्षम व्हावं, त्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी बाळासाहेब आंबेडकर सतत प्रयत्न करत असतात. आणि महिलांच्या मनावरती जे बिंबून दिलेलं आहे, राजकारण चांगलं नाही, राजकारण असं आहे तसं आहे, तुम्ही आज बघितलं, आज राजकारणाच्या म्हणजे आपल्याला कोसो दूर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळंच की काय, जेव्हा आता एक कायदे, आता RTचं तुम्ही बघितलं असेल, जे RTच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेतात, तर राज्य सरकार जे मोठमोठ्या इंटरनॅशनल स्कूल आहे, CBSE बोर्डाच्या स्कूल असोत, SSC बोर्डाच्या ज्या मोठमोठ्या स्कूल आहेत, त्या मोठमोठ्या स्कूलमध्ये फक्त आणि फक्त जे श्रीमंत पालक आहेत त्यांच्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन असायच्या. पण RTच्या कायद्यानुसार 25% आरक्षणानुसार गोरगरीब विद्यार्थ्यांच्या RTमधून ॲडमिशन व्हायच्या. आणि त्यामधून अत्यंत मोठमोठे अधिकारी RTच्या शिक्षणाच्या मधून घडलेले आहेत, जे की खूप गोरगरीब विद्यार्थी होते, ते आज मोठमोठे IAS अधिकारी झाले. तर या सरकारने काय केलं की पहिला जो घात केला आहे आणि पहिला जो हे घाव केला आहे तो शिक्षण. आणि शिक्षणाचा जो RTचा आता आपण मुद्दा बघितला आहे की पालकांची अक्षरशः पिळवणूक होत आहे, कारण राज्य सरकार या शाळांना निधी उपलब्ध करून देत नसल्यामुळं या शाळांनी आता आपल्या शाळांमध्ये 25% ज्या गरीब विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत होते ते आता बंद केलेलं आहे. त्यांचं म्हणजे आता कालांतरानेच आम्ही मध्यंतरी एक वंचित बहुजन आघाडीतर्फे RTच्या विरोधात, RTच्याबद्दल एक आंदोलन उभारलं होतं. आणि प्रत्येक शाळांमध्ये आम्ही जाऊन विचारणा केली की तुम्ही ॲडमिशन का बंद करतायत. तर त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की राज्य सरकार आम्हाला निधी उपलब्ध करून देत नाही, मग आम्ही शाळा कॉलेजेस चालवायची कशी. आणि आता तुम्ही बघितलं की सत्तेमध्ये कोण आहे, आणि सत्तेमध्ये जर पुरोगामी विचारधारेचे जर लोक बसलेले असते तर त्यांनी जो बाहेर देशामध्ये KG to PG पर्यंत जे फ्री आणि सक्तीचे शिक्षण होते, ते पुरोगामी विचाराचे जर सरकार असते तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये KG to PG फ्री, मोफत आणि सक्तीचे शिक्षण केले असते. पण आपण बघतोय की आजही आपल्याला शिक्षणासाठी भांडावं लागतं, आजही आपल्याला शिक्षणासाठी लढावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं. पण तुम्ही कधी विचार केलात का की घरातली स्त्री ही एक सक्षम असायला पाहिजे, तिला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की हे नेमकं घडतं कसं काय. तर याचं म्हणजे मला असं वाटतं की बाबा स्त्रियांचा पण अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. कारण जर आपण सत्तेत असतो, आपण महिला, आता बाबासाहेबांचं एक उदाहरण आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, ज्या दिवशी स्त्रियांचं राजकारणामध्ये भरीव योगदान असेल त्या दिवशी भारत सक्षम होईल. आणि अशा कितीतरी स्त्रियांनी आता राजकारणात उतरायला पाहिजे, यायला पाहिजे. आणि जर जी गोष्ट आपल्या मनामध्ये टाकून दिली की राजकारण वाईट आहे, मी पण एक वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडीची प्रदेश सचिव म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आमच्या आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामधून आम्ही पण कामं करतोय. पण एकमेव सुरक्षित पक्ष मला आणि सुरक्षा असलेला मला असं वाटलं, म्हणजे जाणवतोय. कारण आज मी गेले कितीतरी वर्ष झाले काम करते, पण जी एक सामाजिक सुरक्षितता आहे, जे म्हणजे लिडरशिप किंवा महिलांना स्वातंत्र्य, महिलांना काहीतरी महिलांनी घडावं, त्यांनी सक्षम व्हावं, यासाठी हा जो पक्ष काम करतोय तो खरंच त्याला सॅल्यूट आहे. आणि त्याच्यामुळेच आमच्यासारख्या असंख्य महिला या पक्षामध्ये काम करतायत. आणि मला तरी वाटते की जोपर्यंत आपण सत्तेमध्ये येत नाही, आपण म्हणजे मला तरी वाटते की महिलांनी आवर्जून सत्तेमध्ये यावं. आपण बाकीच्या पक्षांमध्ये बघितलं, महिला फक्त नावाला असतात. कोणत्या महिला असं स्वतंत्रपणे मत व्यक्त करू शकतात. आज मणिपूरची घटना घडली, आज कितीतरी महिलांवरती बलात्कार होतात, आज RTचं शिक्षण बंद झालं, किती महिला रस्त्यावर उतरल्या, किती महिलांनी आंदोलन केले. हे जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा, हे ज्या
पक्षाच्या ज्या महिला आहेत, ज्या प्रतिनिधित्व महिलांचं करतात, त्या किती महिला रस्त्यावरती उतरल्यात, किती महिलांनी आंदोलन केलं, किती महिलांनी लढा दिला, हा पण आपण विचार करायला पाहिजे. आणि वंचित बहुजन आघाडीची सतत भूमिका असते की जिथे जिथे महिलांवरती अन्याय अत्याचार होतील, बलात्कार होतील किंवा त्यांचा अपमान होईल, त्यांच्या अधिकारासाठी नेहमीच वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आमच्या आदरणीय मार्गदर्शिका अंजलीताई आंबेडकर असोत किंवा आमच्या रेखाताई ठाकूर असोत, अरुंधतीताई आमच्या शिरसाट असोत, या अतिशय कर्तृत्ववान महिला आहेत की त्या महिलांसाठी सक्षमपणे काम करतात. आणि खरंच सॅल्यूट ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्यांनी आमच्या महिलांना राजकारणामध्ये सक्षम केलेलं आहे. अशा एक दिवस जर आमच्या हातात खरोखर सत्ता आली, बाळासाहेब आंबेडकरांची खरोखर सत्ता आली, तर जे पुरोगामी विचाराचे राज्य किंवा समानतेचे राज्य किंवा मानवतेचे जे राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी, नक्कीच ते राज्य परत नक्कीच येईल, तो दिवस दूर नाही. म्हणून मला जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना एवढीच विनंती आहे की आता पण आपल्या मूलभूत अधिकारावरती घाला घातला जातोय. हळूहळू का होईना आपल्यापासून संविधानातून एक एक अधिकार हिसकावल्या जात आहे. जसं आता मी शिक्षणाचं सांगितलंय. परत एक बार्टीचा एक जो मुद्दा आहे, कारण बार्टीचं तर तुम्ही बघितलं असेल की जे फेलोशिपसाठी विद्यार्थी अजूनही बार्टीच्या तिथे उपोषणाला बसलेले आहेत. एक विद्यार्थीचं तर आंदोलनाच्या वेळेसच त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि आपले तत्कालीन उपमुख्यमंत्री तत्कालीन आता अजित पवार दादा, जे आता BJPमध्ये गेलेले आहेत, ते आपले दादा अजित दादा म्हणतात की PhD जे करतात लोक, म्हणजे PhD करून काय दिवे लावणार. म्हणजे दादा यांना तेव्हा PhD म्हणजे काय हे दादांना माहिती नाही आहे. त्याच्यामुळं दादांनी हे जे उपोषणाला विद्यार्थी बसले होते त्यांच्याबद्दल असं हे वक्तव्य काढलेलं आहे. दादा, तुम्ही एक पालकमंत्री, तुमच्याकडं विद्यार्थी एक पालक म्हणून बघतोय आणि तुम्ही हे जे म्हणताय की बाबा PhD करून काय दिवे लावणार आहे. PhD काही भाकरीसोबत खाण्यासाठी ही चटणी नाही आहे. PhDसाठी खूप मेहनत करावी लागते. आणि ह्या ज्या विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे ना, तुम्ही कोरोनासारख्या आता आपत्कालीन स्थितीमधून गेलेले आहेत. PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या लस शोधून काढलेल्या आहे. संशोधन करतात दादा हे विद्यार्थी. आणि लॉकडाऊनमध्ये आपण त्याचं अनुभवलेलं आहे. जी लस काढली ते संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहे. जर तुम्ही जर असं सत्तेत असून जर असे बेताल वक्तव्य करत असाल तर आपल्या महिलांनी सुद्धा जागृत राहायला पाहिजे की अशा जे बेताल वक्तव्य करतात, जे शिक्षणावर घाला घालतात, जे अजूनही उच्च शिक्षण मिळावं म्हणून अजूनही विद्यार्थ्यांना उपोषण करावं लागतं. हे आपल्या आताच्या ज्या स्त्रिया आहेत, बायांनो, चूल आणि मूल ते तर आहेच आयुष्याला लागले, पण याही पलीकडं आपलं एक जग आहे. कारण हे जे आपण जीवन जगतोय ना, हे आपल्यावरती आपल्या महापुरुषांनी महामातांनी केलेले उपकार आहेत आणि आपल्याला याची परतफेड करायची आहे. आणि परतफेड करताना आता तुम्ही या सरकारला जाब विचारायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावर याल तुमच्या या अधिकारांसाठी, जेव्हा रस्त्यावर याल, जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारासाठी भांडणार आणि जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारासाठी भांडणार, जेव्हा तुम्ही तुमच्या अधिकारांसाठी लढा द्याल, तेव्हाच कुठेतरी हे सर्व जे चक्र आहे, जे अन्याय अत्याचार महिलांवरचे आहे, शिक्षणाचे जे अन्याय, म्हणजे एक प्रकारे अन्यायच आहे. शिक्षण आपलं बंद करतायत म्हटल्यावरती एक प्रकारे तो आपल्यावरती अन्यायच आहे. जोपर्यंत आपण केंद्रामध्ये किंवा राज्य सरकारमध्ये आपले प्रतिनिधी जात नाही आणि महिला सक्षमपणे त्याच्यामध्ये गेल्या पाहिजे. कारण महिलांमध्ये पण ते गुण आहेत, फक्त ते आपण ओळखायला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे गुण ओळखणार तेव्हाच आपण सक्षम भारत घडू शकणार. जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या भारतातील तमाम महिलांना माझी विनंती आहे की
जे आजकाल आपण बघतोय की राजकारण घातपाताचं झालं आहे. आपले अधिकार नष्ट करण्याचे, संविधान नष्ट करण्याची भाषा बोलली जाते. मनुस्मृती आणण्याची भाषा हे तत्कालीन सरकार करते. आणि खरंच जर पुरोगामी विचाराचं जर सरकार आपल्याला करायचं असेल, खरंच जर आपल्याला पुरोगामी विचारधारेचं सरकार आणायचं असेल, आपले मूलभूत अधिकार जर जपून ठेवायचे असतील, जर आपलं संविधान जर वाचवायचं असेल, तर आता आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचंच आहे. आणि जेव्हा आपण आपल्या या अधिकारासाठी रस्त्यावर उतरू, तेव्हाच आपण कुठेतरी जागतिक महिला दिन साजरा केल्याचं सार्थक होईल. आणि परत एकदा बहुजन संघटकचे खूप खूप आभार. आणि ज्यांनी माझे हे 2 शब्द ऐकून घेतले, ज्यांनी माझे हे 2 शब्द ऐकून घेतले, त्यांचे मनापासून आभार. आणि बहुजन संघटकने मला हे जागतिक महिला दिनानिमित्त 2 शब्द मांडण्याची संधी दिली, माझे हे 2 विचार मांडण्याची संधी दिली. बहुजन संघटक पेजचे सुद्धा खूप खूप आभार. आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व तमाम भारतातील महिलांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.